नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे का लावले जातात आणि ते दिवे कुठे लावायचे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे। दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरा केला जातो। दिवाळी हा सण 5 दिवसांचा असतो। या 5 दिवसांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लावले जातात, आकाश कंदील लावले जातात, दारात रांगोळी काढली जाते, घरात फुलांची आरास करतात, दाराला तोरण बांधतात। धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या 2 दिवस आधी साजरा केला जातो। याला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात। धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या 2 शब्दांपासून बनला आहे। धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस 13वा दिवस दर्शवतो। या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते। यंदा धनत्रयोदशी तिथी यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 18 ऑक्टोबर शनिवार दुपारी 12:18 सुरू होत आहे, जी 19 ऑक्टोबर रविवार दुपारी 1:51 चालेल। धनत्रयोदशी तिथी 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। धनत्रयोदशीला का लावतात 13 दिवे, काय आहे यामागचं कारण आणि ते 13 दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावायचे आहेत हे जाणून घेणार आहोत। धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। घरात सर्वांना आरोग्य लाभावं अशी त्यामागे भावना असते। दिवाळी हा दिव्यांचा, उत्साहाचा, तेजाचा सण असतो। आपल्याकडे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे दिवाळीचे प्रमुख दिवस साजरे केले जातात। दिवाळीत त्रयोदशीला लक्ष्मी देवी, गणपती आणि धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। या दिवशी 13 दिवे लावण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते। हे 13 दिवे लावल्यामुळे सुख शांती लाभते असं मानलं जातं। हे दिवे कसे व कोणत्या जागी लावावेत हे जाणून घेऊया। दीपावलीला खास महत्त्व असतं। या सणाची खरी सुरुवात वसुबारसेला होते। धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। घरात सर्वांना आरोग्य लाभावं अशी त्यामागे भावना असते। त्याचप्रमाणे या दिवशी गणपती आणि लक्ष्मी देवीचीही आराधना केली जाते। या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली जाते। तसेच या दिवशी 13 दिवे लावण्याची परंपरा असते। घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे लावावेत असं शास्त्र सांगतं। अशा प्रकारे दिवे लावणं शुभ समजलं जातं। जाणून घेऊया हे दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावावेत। या दिवशी घराच्या बाहेर डस्टबिन ठेवण्याच्या जागी दक्षिण दिशेला तोंड करून पहिला दिवा लावावा। असं केल्यानं अकाली मृत्यू येण्याचा धोका कमी होतो। दुसरा तुपाचा दिवा देवघरात लावावा, यामुळे सौभाग्य प्राप्ती होते। तर तिसरा दिवा लक्ष्मी देवी समोर लावावा, आयुष्यात धन आणि यश मिळावं यासाठी तो लावला जातो। तुळशीच्या समोर चौथा दिवा लावावा, यामुळे घरात सुख, समृद्धी, शांतता नांदते। घरातल्या मुख्य दरवाजासमोर 5वा दिवा लावावा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा पसरते। तसेच 6वा दिवा मोहरीच्या तेलाचा पिंपळाच्या झाडाखाली लावावा, यामुळे आर्थिक संकटापासून बचाव होतो। आणि 7वा दिवा घराच्या जवळच्या एखाद्या मंदिरात लावावा, यामुळे घरात सुख नांदतं। 8वा दिवा कचरा ठेवण्याच्या जागेजवळ लावावा, यामुळे वाईटाचा नाश होतो असं म्हणतात। 9वा दिवा शौचालयाच्या बाहेर लावावा, यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते। घराच्या छतावर 10वा दिवा लावावा, यामुळे आयुष्यातला अंधार दूर होतो। घरातल्या खिडकीजवळ दिवा लावणं खूप शुभ असतं। 11वा दिवा तेथे लावावा, नकारात्मक व वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद यामुळे मिळते। 12वा दिवा घरातल्या सर्वात उंच ठिकाणी लावावा, घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं हा त्यामागचा उद्देश असतो। घरातल्या दर्शनी भागाच्या सजावटीसाठी 13वा दिवा असतो, त्यामुळे घर सुंदर दिसतं व सकारात्मक ऊर्जाही पसरते। तर धनत्रयोदशीच्या दिवशी अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे 13 दिवे लावायचे आहेत। धनत्रयोदशीची पूजा मांडतो त्या ठिकाणी हे 13 दिवे अगोदर प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक एक दिवा ठेवायचे आहेत। तुम्हाला जर धनत्रयोदशीच्या दिवशी हे शक्य नसेल 13 दिवे लावणे, तर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा जिथे केली जाते तिथे हे 13 दिवे लावू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे कुठे आणि कसे लावायचे याबद्दल
माहिती घेतलेली आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।